सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन अध्याय 15वा श्लोक क्रमांक 6 ओवी क्रमांक 10. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. जो महालिंगी समाधी लावी तो जन्म मृत्यू ते चुकवी. शिवध्यानी बुद्धी सावध ठेवी तोची पावे मुक्तिपद. अंतकाळी शिवस्मरण होणे नसे अभ्यास विणे. मनोनी नित्य नेमे शिवभजन करावे जागृती स्वप्नीही. तयाचे होय साध्य साधन स्वरूपी राहे सावधान. नाना परिचय भोग त्याजून नामस्मरणे रीत असिजे. ना तरी म्हणशील आता भोग भोगीन महत्त काळी सावध होईन. त्यावेळी महालिंगाचे स्मरण करीन देह त्यागीन तो होऊनी. तरी ते न घडेची सर्वथा जरी इंद्रिय न दीर्घकाळिता. अथवा शिवध्यान ही नसता अंतकाळे वस्तू होणे न घडे. अंतकाळे जठरा अग्नी जाण सावध असे जरी भाग्य पूर्ण. नसता जठरा अग्नी जाय विजवण तेने धूर कोंडोनी अंधारी होय. अंधारी धूर दाटला जेव्हा ते वेळी सावध व्हावे केव्हा. मन बुद्धी भ्रमोनी जाय तेव्हा आठवणे केवी होय. अंतकाळे घाबरणपणे आसोनी घालूने बैसेले कोणे. मा आठवे वस्तुपण मग ब्रह्म होणे न घडे. अंती जठराग्नी विजया लीने धूर दाटलिया गुणे. तै मन बुद्धी भ्रमपणे तेने चित्त येऊन कैसा. जरी हेतू ध्यास का नाही मनसी तो अधिक त्रासा निज ध्यासी. तरी अंतकाळी स्मरणासी आठवू कैसा. या लागी आताची अखंडिता निज ध्यास करावा प्रित्यर्था. तरी अंतकाळी ध्यास हेतू तत्वता महालिंगची होतसे. जेवी जागृती मन जेते थोके तेची स्वप्नी वचनात्मक देखे. तेवी प्रणायन कळी आठवे तेन चुके होऊ देवी. या लागी देही असता वस्तू ध्यास असिजे. जेता अंतकाळे आठवी सहजे मग तेच होणे न चुकीजे देहांती असगोरी. या लागी अखंड महालिंगी ध्यास असे तोची आठवे तयास. मग जीवासी ऐक्य समरस महालिंगी होय. तवा पुसले होते अंतकाळी जीव मिळे कोण लिंग मेळी. ती निरोपिली तुझी प्रश्नावळे निर्णय करोनी. एरवी असता निज रूपाला अंतकाळ कैसा तयाला. देह असता विदेह होऊनी ठेला त्यासी मरण कैचे. ज्यासी मृत्यू विकाराची शेती नाही तो अंतकाळ करील काही. त्यासी जाणे येणे मुळीच नाही जीव नूतन तरा. त्यासी जन्मादी षडविकार नाही तेने अंतकाळे वसून स्मरावे काही. ज्यासी स्मरावे तेची पाही स्वय होऊनी ठेला. म्हणून अंतकळची व्यथा अभ्यासता ती होय तत्वता. निज भक्तासी नोवे सर्वता मृत्यू असता प्रणानी. मनरसी मरोनी सावकाश मृत्युंजय झाला अविनाश. त्यासी प्राणया काळीचा प्रयास सर्वथा न लागे. देह गेलिया मोक्ष होय जरी तरी का अभ्यास सोतावे शरीरे. अथवा फिरती देशांतरी ते काय सर्वती जाणावे. आता तंत्र मंत्र उपदेशती देह गेलिया मोक्ष होय म्हणती. ते सद्गुरु सर्वता न होती कैल्यवदानी. जरी मुक्ती ये दोन्ही न घडे तरी वैरागी का शिनती वेडे. ब्रह्मज्ञानी गुरु न भेटता बापुडे करीतील काय. या लागी सद्गुरु ज्ञानी भावा तो महालिंगे मेळवी जीवा. या परी जीवाचा ऐक्य ठेवा देवी तुझ निरोपला. प्रभु रूप श्री गुरुनाथ जया भेटती भाग्यानुसार समर्थ. ज्याचे बोधे परब्रह्म समस्त शिवासी भासे. ऐसा तो परब्रह्मची झाला मग मनादी सर्वेंद्रियाला. वस्तुत्वे देख तयाला अभेन आदी होनिया.